नमस्कार, मी स्नेहा. आपल्या उर्वंश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इकडे एक माझं पार्सल आलेलं, तर मी पार्सल घ्यायला खाली आलेले, तर त्या भैयानी सगळं ते पार्सल ओपन करून बघितलं आणि मला पण ते बघायला लावलं व्यवस्थित आलं की नाही. तर मग त्या भैयानी फोटो वगैरे काढलेत आणि पुन्हा पॅक करून मला तसंच दिलेलं. तर भरपूर दिवसापासून हे पार्सल बोलवायचं होतं. फायनली ते मी बोलवलेलं आज आणि इकडे मी पार्सल घेऊन वर आले. तर पार्सल खूप असं जड होतं. त्यासोबतच उर्वांचा स्टडी स्टँड पण होता. तो स्टडी स्टँड पण खूप असा जड होता. उर्वांश पण स्कूलमधून आलेला आणि येत नाही तर बघा त्याच्या गोष्टी चाललेल्या. काय म्हणतो स्कूलच्या गोष्टी कशा सांगतो ऐका. नाही तसं नाही. शूज का दिवा काढायचा काय आणायला सांगितलं. हो का. हो का. छान. पटकन शूज काढ. पेंटिंग सांगितली का. कशाची पेंटिंग. घराची. हा इथं घर बनव, तिथं बाथरूम बनव. बाथरूम भी सांगितलं का बनवायला. झूठ मत बोल. आता घर सांगितलं, बाथरूम नाही सांगितलं ना. खोटं बोलत आहे तू. मी विचारते. ढगे बनवायला सांगितलं. हो का. काढ पटकन. तुझं पार्सल बघ ना बेटा. ते तुझं नव्हे पार्सल. हा ते मागचं. हा उर्वांश बघा तो दुसरा अलमारीवाला पार्सल बघत होता आणि त्याचं जोड जंतरचं काम चाललेलं, पण त्याला काही जोड जंतर करता येत नव्हतं आणि पुन्हा एक पार्सल आलेलं तेवढ्यामध्ये माझं. तर खरंच एवढे पार्सल बोलवले, कोणतं पार्सल येत आहे ते पण माहित नव्हतं. उर्वांश बघा इकडे मला विचारतो मम्मा कोणतं पार्सल आहे, तर मला ते आठवण पण नव्हतं. चल चल ना. हे काय आहे मलाच नाही आठवत आहे. हे का बोलवलं होतं रे. मग ते पार्सल घेऊन आम्ही वर आलेलो. पार्सल तर ऑर्डर करायच्या वेळेस काही वाटत नाही, पण खरंच पार्सल 10 वेळेस खाली घ्यायला उतरायला खूप कंटाळा येतो. आणि इकडे मग उर्वांचा आम्ही स्टडी टेबल ओपन केलेला. उर्वांशला आधी छान फ्रेश वगैरे करून दिलेला आणि इकडे मग त्याचा स्टडी टेबल ओपन करून बघितलेला. खूप छान असा स्टडी टेबल आलेला. हा स्टडी टेबल मी फ्लिपकार्टवरनं बोलवलेला. फक्त मला 192 रुपयात मिळालेला. ऑफरच्या वेळेस बोलवला होता तर. आणि याआधी एक मी स्टडी टेबल बोलवलेला. तो लॅपटॉप पण आपण त्यामध्ये ठेवू शकत होतो. तो पण व्यवस्थित होता. तो जरा महाग होता 900 रुपयाचा, पण तो उर्वांशने तोडलेला. आता बघूया हा सस्तावाला किती दिवस टिकवतो तर. आणि इकडे मला कपड्याच्या दुकानात यायचं होतं, तिथे आलेलं. तर उर्वांची तिथे पण मस्ती चाललेली. हे जरा आमचं ओळखीचं दुकान होतं, तर उर्वांची जरा जास्तच मस्ती चाललेली. मला साडी तर काही आवडली नाही, पण 2 ड्रेस आवडले, तर ते घेऊन घरी आले. आणि इकडे येत नाही तर मग उर्वांशला जेवण वगैरे चारलेलं. तर बघा त्याला पोळी भाजी चारत आहे, तर किती त्याचे नाटकं चालतात. तर एक घास चारायला निदान 10 मिनिटं तरी लागते त्याला. खरंच काही काही मुलं ना खूप छान असे जेवतात, पण उर्वांच्या म्हणजे जेवणाच्या बाबतीत तो खूप कंटाळा करतो. त्याला जेवण चारायलाच भरपूर असा माझा वेळ जातो. तर बघा तुम्हाला दिसतच असेल की तो जेवायच्या वेळेस किती नाटकं करतो. तर त्याला खूप असं गोष्टी सांगून त्याला इकडच्या तिकडच्या, मग तेव्हा कुठंतरी तो एक घास खातो आणि ते पण रडत रडतच रोज जेवतो. आणि इकडे मग आम्ही ती जे पार्सल बोलवलं होतं सकाळी, प्लॅस्टिकची अलमारी, ती लावायला घेतलेली. दिदी आली तर, पण ते काय आम्हाला पहिले समजतच नव्हतं कसं काय लावायचं. तर मग दिदीने जरा डोकं लावलं आणि मग ती छान अशी प्लॅस्टिकची अलमारी लावून घेतली. ती 5 लेअरची बोलवलेली आम्ही. खूप छान अशी आलेली. भरपूर दिवसापासून बोलवायचं होतं, पण त्याची प्राइस जरा जास्त होती. तर आता ऑफरमध्ये त्याची प्राइस जरा उतरलेली. तर म्हटलं चला आता प्राइस कमी झाली आहे तर बोलवूया. त्यामध्ये उर्वांचे खेळणे किंवा उर्वांचे काही वस्तू वगैरे ठेवता येतात. आता तर आम्ही सध्या उर्वांचे छोटे छोटे शूज वगैरे ठेवलेले त्यामध्ये. आणि असे कपडे वगैरे ठेवायला पण व्यवस्थित, किंवा कुठलं आपलं सामान छोटं मोठं ते पण आपण यामध्ये ठेवू शकतो. खूप छान अशी अलमारी आलेली. भरपूर दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की बोलवायचं. फायनली आज आम्ही घेतलेली आणि खूप छान अशी आलेली. तर बघ आमचं लावायचं काम चाललेलं आणि उर्वांचं मधामदत करायचं काम चाललेलं. आधी तर दिदीचं आणि माझं दोघांचं डोकं चाललंच नव्हतं. ते समजतच नव्हतं कसं लावायचं कसं करायचं. मग दिदीने बरोबर आपलं डोकं लावून केलेलं. तर बघा उर्वांचं मधामधात चाललेलं बघायचं काम. त्याला असं वाटतं की मीच करावं प्रत्येक गोष्ट, पण त्याला तर काही समजत नाही. पण चांगली गोष्ट आहे, त्याला आवड आहे तर बघायची करायची. तर इकडे मग आम्ही
प्लॅस्टिकचं ते लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काय लागत नव्हतं. एकदा तर माझ्या हाताला खूप जोरात चिमटा पण बसलेला. मग दीदीला मी म्हटलेलं की तूच लाव, माझ्याच्याने काही होत नाही आहे. दीदीने आपली मग डोकं लावून ते एकदाचं लावून पण घेतलेलं. खूप छान अशी प्लॅस्टिकची अलमारी आलेली. आता मला असं वाटतंय की पुन्हा 2 लेअरची बोलवावं, म्हणजे देवघराचं सामान वगैरे ठेवायला चांगलं होईल. तर आता ही तर खूप छान आलेली आहे. बघूया पुन्हा यूज करून थोडा दिवस, मग पुन्हा समजेल की चांगली आहे की नाही. तर मग चांगली निघाली तर मग मी देवघर म्हणजे पूजेचं सामान ठेवण्यासाठी 2 लेअरची बोलवेल. दीदीला पण भरपूर आवडली आहे. ती म्हणत होती की तिच्या घरी मी पण म्हणजे माझ्या घरी मी पण बोलवेल. तर आमच्या दोघींचंही चाललेलं जुगाड लावायचं काम. दीदीने तर 3 लेअर लावलेल्या. भरपूर असे त्याचे पार्ट्स आले होते, ते पण समजत नव्हते कुठलं पार्ट्स कुठचं आहे. तर आजचा दिवस असा होता. माझी व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.